So I'll tell you what is given to us. Once again, we are given a system of forces. My question, whether the given system consists of four forces or five forces. Given force system, त्याच्यामध्ये आपण त्याला फोर्स सिस्टीम म्हणतो. ते चार फोर्सेस Four आहेत का पाच forces. फोर्सेस? 4 forces. 4. Correct. So the system consists of four forces, and the fifth force, whatever you can see in red color, is actually the resultant of these four. First point is understood? Yes, sir. Okay. And draw the given diagram and try something. For those who are joining late, okay, one request is that you should join exactly at 10 a.m. आपल्यासाठी कोणी थांबणं योग्य नाही. आय होप यू विल ॲग्री विथ दिस. आपल्यासाठी कोणी थांबावं लागू नये एवढी काळजी घ्या. वेळेवर जॉईन करा. Write down the statement of this problem, draw the given diagram, and try something on the last page. जे काय तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रयत्न करायचा आहे तो शेवटच्या पेजवरती करा. म्हणजे या प्रॉब्लेमच्या खाली जे काय तुम्ही लिहिणार आहात ते प्रॉपर असेल. खाडाखोड व्हायला नको. ओके. थोडेसे रफ पेजेस जवळ ठेवत जावा. So whatever your thought process can be done on those rough pages or on the last page of the notebook. I think voice is clearly audible, na? Yes, sir. Yes, sir. तुमचा आवाज थोडासा लहान येतो मला. Yes, sir. Yesterday we have spent more time than expected for that numerical, but today you can see the effect of that. काल जो काय आपण एक 20-25 मिनिटं एक्स्ट्रा दिली एकाच प्रॉब्लेमसाठी त्याचे रिझल्ट्स आपल्याला आज दिसतील. ओके, दॅट्स वाय आय विश टू गिव्ह यू सम टाइम फॉर सॉल्विंग दिस. I hope that most of you will come with the correct answer before my explanation. Meanwhile, as per the answers given by you, I'll write the given data. So the given system of forces consists of four forces. Which are they? 2000 Newton. Second given force is P. Third given force is 500 Newton, and
Fourth given force is 2500 Newton. These are the four forces. Resultant is also given. Resultant is given as 500 Newton along positive x-axis. So as you told in your answers, there should be clarity that given force system consists of four forces. आणि ज्यावेळी फोर्स सिस्टीमचा विचार करायचा आहे त्यावेळी चारच फोर्सेसचा विचार करावा लागेल. कोणकोणत्या? 2000 फोर्स पी, 500 न्यूटन अँड 2500 न्यूटन. फोर्स सिस्टीम म्हणून या चौघांचा विचार करावा लागेल आणि या सर्वांचा रिझल्टंट जो आहे जो ह्या चौघांना इक्विव्हॅलंट आहे, इट्स मॅग्निट्यूड इज 500 न्यूटन. हे क्लिअर असेल तर हा प्रॉब्लेम आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आय होप यू आर ट्राईंग. Yes, sir. Okay, so I'll wait for some time before starting my explanation. जे लोक बिझी आहेत किंवा बचत सम्राट आहेत नेटपॅक वाचवण्यासाठी अजूनही जॉईन होतात काही लोक, बरोबर आहे का? त्यांना मार्क पण बचत करूनच मिळतील, बरोबर ना? Sir, theta equal to 56.60. Let me check the answer. Theta is equal to 50. Okay, just check your calculations. 6.60. It should be around minus 70.5. हे उत्तर पण मला शुअर नाही आहे कारण एक नोटबुक माझ्यासमोर सध्या. tan थिटा कितला? -2.8. येस सर. सर पॉझिटिव्ह मध्ये आलेत सगळे. हा पॉझिटिव्ह मध्ये येणार सर. ओके, विल चेक द कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे, तुमची जी उत्तर येतात ते आपण क्रॉस चेक करूया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan थिटा? 56.60. tan थिटा tan theta 2.8283. ओके, तो पॉझिटिव्ह आहे का? हा पॉझिटिव्ह मध्ये येणार ना थिटा. नाही नाही, तसं म्हटलं नाही. tan थिटा हा जो तुम्ही रेशो कॅल्क्युलेट केलाय डिवाइड इक्वेशन 2/1 नी, तो किती आला? प्लस 2.8 मायनस 2.8. 1.5171 येते. 1.82 येईल सर. ओके, विल चेक. तुम्ही पण करून meanwhile कॅल्क्युलेशन चेक करा. व्हॉट अबाउट अदर्स? आर यू डुइंग द कॅल्क्युलेशन्स और शॅल आय एक्सप्लेन? बाकीचे लोक काय करायचं सांगा. शॅल आय स्टार्ट एक्सप्लेनेशन और यू नीड सम टाइम? बहुतेक मोबाईल चालू करून गेले थोडं. Other people, are you trying?
Yes, sir. Yes, sir. Okay. Then I should wait. Okay, it can happen. आपण एखादी गोष्ट कॉन्सन्ट्रेट केला तर बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ शकतं. इट कॅन हॅपन. ठीक आहे. ट्राय करता चांगली गोष्ट आहे. थोडंसं वेट करतो. थीटा किती येतो सांगा? 70.52. 70.52 मायनस ना? मायनस 70.52. Okay, it is matching with my answer. 70.52. आणि P किती आला? Magnitude of force P. 133.09. Okay, 1334. It is as per my answer. Okay, we'll check the calculations. Exactly हेच आहे असं मी म्हणत नाही. We'll check the calculations. प्रत्येकाने चेक करूया आपण. ठीक आहे. Once your calculations are over, I will give you 2-3 minutes. जे काय कॅल्क्युलेशन चालू आहे ते 2-3 मिनिटं करा. उशिरा जॉईन झालेले VIP लोक प्रॉब्लेमचं स्टेटमेंट लिहा, डायग्राम काढून घ्या आणि जे काय दिसेल ते कॉपी करा आणि परीक्षेत कमी मार्क्स घ्या. But once we are in a hurry, okay, there may be minor mistakes regarding sign convention or taking the sign ratio and cos ratio. थीटाची व्हॅल्यू सर -70.4. Okay, it is nearer to my calculation. The magnitude of force P, it comes around 1334, na? Theta substitute either it in equation 1 or 2. Hello, sir. Huh? Theta is 70.53. Correct, it is as per my calculation. थोडंसं नेटवर्क पहा, बेटर प्लेस आहे का तुमच्यासाठी? 70.52 or 53 minus, it should be theta. Value of P 1334. 1334 Newton. So ते 56.60 चुकलं, थोडं मिस्टेक झाली त्यामुळं. आता बरोबर आहे, 70.53 आलंय. I'll tell you where you can commit the mistakes. Sign च्या ठिकाणी cos, cos च्या ठिकाणी sin. It may be one of the mistakes, and other mistake may be regarding. नाही सर, पॉइंट मध्ये चुकलं, म्हणजे 1414.21 घेतलं नाही तर 141.42 घेतलं, त्यामुळे Okay, चुकलं okay. Please take care of minor mistakes. Yes, sir. Because if you are having good understanding, you will definitely get good results in terms of maybe marks or in terms of good career. कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करा. बऱ्याच वेळा काय होतं, कॉन्सन्ट्रेशन आपलं असतं पण थोडंसं आपण एखादं म्हणजे लवकर कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न करतो. सो टेक केअर ऑफ मायनर मिस्टेक्स. ओके, बट वन थिंग इज शुअर, इफ यू आर हॅव्हिंग गुड अंडरस्टँडिंग. सर ची व्हॅल्यू होते सर -132.4. नो नो नो, इट इज अराउंड 1334, 1334. I hope all of you are trying. Tell me, when should I start the explanation? निम्म लेक्चर संपलेला आहे.
2 मिनिट. ओके, कारण मला एक्सप्लेन केलं पाहिजे सर्वांसाठी. ठीक आहे, अटेंडन्स चांगला आहे, 60 क्रॉस झालेला आहे, बट टेक केअर टू जॉईन ॲट राईट टाइम. Hello, sir. हां, हॅव गॉट द आन्सर? P is equal to 1334.41. करेक्ट, करेक्ट. अँड थीटा? Theta is 70.53. करेक्ट. माइनस ना और प्लस? Plus, sir. ओके, ठीक आहे. 2 मिनिटात आपण सुरू करतो कॅल्क्युलेशन्स, सर्व गोष्टी क्लिअर होतील. But good to see that you are in a position to implement the method which we have discussed yesterday. आपल्याला असं वाटतं की कालचं डिस्कशन थोडंसं लेंदी जरी झालं, जास्त वेळ झालं तरी त्यातून काहीतरी आपण करू शकतोय, त्याच्यातून काहीतरी आपल्याला आउटपुट मिळतंय. डू यू फील दॅट? Yes, sir. अदरवाइज कालचा प्रॉब्लेम मी 10 मिनिटात इथं तुम्हाला लिहून दाखवलं असतं आणि पुढचं घ्या म्हटलं असतं, मग काय झालं असतं, क्वांटिटी वाढली असते पण क्वालिटी मिळाली नसते. ओके, सो वी नीड टू गिव्ह मोर टाइम where it is required. Okay, now I will start the discussion. ठीक आहे, ज्यांना समजलं नसेल, काल ॲबसेंट होते, वॉटएव्हर, सर्वांनी लक्ष द्या आता प्लीज. द फर्स्ट थिंग वी हॅव अंडरस्टूड दॅट देर इज अ सिस्टम ऑफ फोर्सेस in which there are 4 forces. First force is 2000 Newton, other is P, which is an unknown force, third force 500 Newton, and the fourth force is 2500 Newton. Okay, now we have to find out the magnitude and direction of the unknown force P, and for that purpose the additional data given is the magnitude and direction of the resultant. तर या चौघांचा रिझल्टंट जो आहे तो असं आपल्याला सांगितलंय, इट्स मॅग्निट्यूड इज 500 न्यूटन ऍक्टिंग टुवर्ड्स right hand side along the x-axis. Okay, now we know the method to solve the problem. Okay, the method to solve the problem consists of 2 important steps. First, resolve the given forces. This is step number 1, and step number 2 is resolve the resultant. So we are performing step number 1. So राईट डाऊन. ज्यांनी काय लिहिलं नसेल, समजलं नसेल, डाऊट असेल त्यांनी आता सुरुवात करा माझ्याबरोबर. स्टेप नंबर 1, रिझॉल्व गिव्हन फोर्सेस. ओके, तर रिझोल्युशन कसं असतं, अलॉंग एक्स ऍक्सिस अँड अलॉंग वाय ऍक्सिस, आणि त्या सर्वांचे आपण काय घेतो, समेशन घेतो, बरोबर आहे. सो समेशन एफ एक्स इज इक्वल टू, आता समेशन एफ एक्स घेताना आर हा फोर्स घ्यायचा का 500? नाही सर. घ्यायचं. आर हा फोर्स घ्यायचा नाही, कारण गिवन सिस्टीम मध्ये 4 फोर्सेस आहेत. सुरुवातीलाच लिहिलंय ना कोणकोणते फोर्सेस आहेत, 200, P, 500 आणि 2500. हा 500 कुठला, थर्ड क्वाड्रंट मधला घेतोय, लक्षात येते का. आणि या चौघांचा इक्विव्हॅलंट जो आहे तो कोण आहे, हा रेड कलर मध्ये दाखवलेला फोर्स. त्यामुळे हे 4 फोर्सेस आणि आर हे एकमेकांना इक्विव्हॅलंट आहेत आणि त्यांची कंपॅरिझन करायची, बरोबर आहे का. त्यामुळे काय करायचं आपल्याला, आर हा फोर्स हा इक्विव्हॅलंट राईट हँड साइड असेल आणि हे 4ही फोर्स हे काय असतील, लेफ्ट हँड साइड. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. 4 फोर्सेस जे आहेत त्यांचे कंपोनंट हे लेफ्ट हँड साइड असतील आणि आर हा राईट हँड असेल आणि हे दोघं इक्विव्हॅलंट आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे. इज इट क्लिअर? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. ओके, सो वी आर कॅल्क्युलेटिंग समेशन एफ एक्स, म्हणजे दिलेल्या 4 फोर्सेसचा आर सोडून राहिलेल्या 4 फोर्सेसचा आपल्याला एक्स कंपोनंट काढायचे आहेत. 2000 न्यूटन फोर्स, इट्स कंपोनंट विल बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह?
Positive. Positive. What will be the Positive. magnitude? 2000 into 2000 into cos of Cos 45. 45. cos of 45. Correct. Five. This is the x component of the first force. ठीक आहे. आता Cos. सेकंड क्वाड्रंट कडे चला. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण आहे? पी हा फोर्स आहे, त्याचा P. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. पी चा जो Minus. अँगल आहे तो आपण Minus. थीटा अज्युम करतोय, जो आपल्याला Minus कॅल्क्युलेट करायचा P आहे. cos ओके. of So horizontal component of P will be negative Minus negative. P into Cos of theta. cos of theta. 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 सर्वांना एक रिक्वेस्ट आहे बघा, लेक्चर संपलं तर 10 मिनिट परत जॉईन करूया. पण जे मी लिहितोय ते सर्वांना समजतं का? बघून लिहू नका प्लीज. हे बघून लिहिलं का फी नाही, पण हे तुम्हाला स्वतःला लिहिता आलं पाहिजे विचार करून. Yes, प्रत्येक टर्म समजते का सर्वांना? Yes, sir. वही भरवणं हा आपला उद्देश नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. Okay, now we'll move to the third force, 500 Newton. Its horizontal component will be once again negative or positive? Negative. 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 Magnitude 500 into 500 cos of cos of 20. Cos 20. 20. Correct. Cos 20. Then fourth force is 2500, but it is a vertical force. Y. आणि आपण कॅल्क्युलेशन कशाच करतोय? एफएक्स चे करतोय, बरोबर ना? त्यामुळे FX. 2500 हा जो फोर्स आहे त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट असेल 0. अंडरस्टूड और नॉट? आणि 2500 हा वर्टिकल फोर्स आहे, पण त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट असेल 0. पण त्याला आपण कन्सिडर केलं हे दाखवण्यासाठी आपण 0 घेतलं. गो फॉर द कॅल्क्युलेशन. टेल मी द व्हॅल्यू ऑफ समेशन एफएक्स. Summation fx. कॅल्क्युलेट होणार नाही. सॉरी गडबड झाली. 944. कॅल्क्युलेट होणार नाही 944. कारण पी कॉस थिटा हा त्यातला अननोन आहे. ओके हाँ. ओके, शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके, देन कॅल्क्युलेट समेशन एफ वाय. एकदम जुन्या मोड मध्ये गेलो त्यावेळी आपल्याला समेशन एफ ची व्हॅल्यू मिळत होती. समेशन एफ वाय पुन्हा एकदा आपण कुठून सुरू करतोय? 2000 न्यूटन. वर्टिकल कंपोनेंट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? 2000 न्यूटन फोर्स, वर्टिकल कंपोनेंट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? Positive. 2000 into आता साइन आहे ना, Sin of वर्टिकलला 45. साइन हा आपण फॉर्म्युला Sin एक of महिन्यापूर्वीच फिक्स केलाय, बरोबर आहे का? एक महिना झाला बघा आपण शिकतोय अराउंड. 2000 into sin of 45. Second force P. Vertical component positive or negative? positive. Once again Positive. positive. P Positive. into sin of Sin theta. theta. Sin of theta. हे दोन्ही आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. थीटा आणि पी दोन्ही कॅल्क्युलेट करायचे. थर्ड कंपोनेंट 500 न्यूटन. वर्टिकल कंपोनेंट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? Minus. मायनस. मॅग्निट्यूड 500. 500 into sin of Sin of 20. 20 degree. Correct. Next, fourth force is 2500. Purely Negative. vertical force acting in downward direction. Negative. Minus 2500. ठीक आहे. This is step number 1. Now step number 1 मध्ये काय केलं पुन्हा एकदा सांगा? We have resolved all the given forces along x and y axis. Step number 2 काय असेल? हे सर्वांना इक्विव्हॅलेंट कोण आहे? R. Step number 2, resolve R along x and y axis. प्लुरल असल्यामुळे AX ES येणार, सिंगल असेल तर AX IS. ठीक आहे. नाउ हॉरिझॉन्टल कंपोनेंट काय येईल? हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ R. 10 मिनिट राहिले ना, पटकन कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ R काय सांगा? 500 Newton.
500 न्यूटन, कारण आर स्वतः कसा आहे along पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ठीक आहे. ओके, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ आर Zero. 0 Zero. vertical component of R will be 0. काय त्याचं रिझनला ब्रॅकेट मध्ये R is horizontal. म्हणून त्याचा आपण व्हर्टिकल कंपोनंट 0 घेतलाय. ठीक आहे. स्टेप नंबर 3, इक्वेट corresponding components. करस्पॉन्डिंग म्हणजे काय, हॉरिझॉन्टलचे हॉरिझॉन्टलशी इक्वेट करायचे, व्हर्टिकलचे व्हर्टिकलशी. Vertical. summation of apex is equal to r. हे लिहिलं ते क्लिअर करू दे सगळं. लिहिलं आता काय होतं आता. Therefore, once you equate the horizontal and vertical components, I will write, थोडंसं फास्ट जावं लागेल कारण तुम्हाला खूप वेळ दिलेला आहे, बरोबर आहे. समेशन एफ एक्स is equal हे to मी r. पुन्हा एकदा लिहितोय, तर 2000 cos 45, हे समेशन एफ एक्स मी पुन्हा एकदा लिहितोय, 2000 cos 45 Minus मायनस पी cos cos theta minus minus 500 20. into cos of 20 Zero. plus 0 Zero. is equal to R चा हॉरिझॉन्टल कंपोनंट जो 500 आहे. ओके, हे सिम्प्लिफाय करा. नेक्स्ट स्टेपला तुम्हाला मिळेल व्हॅल्यू ऑफ पी कॉस थिटा. नेक्स्ट स्टेप, you will get p cos theta is equal to something. What is that value? 444 47 असं काहीतरी येतं ना. 444 आहे. 4.37. 444.37. 0.36. 7. All this are 367. Okay. 4 डिजिट पण लिहिलं तरी चालेल. नाही सर 37. 0.37. ठीक आहे. 37. ओके, दिस इज इक्वेशन 1. 444.36 किंवा 444.37. ओके, हे कधी आपण हॉरिझॉन्टल कंपोनंट इक्वेट केल्यावर. ओके, नाउ इक्वेट द व्हर्टिकल कंपोनंट्स. कोणाकोणाचे, फोर्स सिस्टीम आणि रिझल्टंट. ठीक आहे. व्हर्टिकल कंपोनंट इक्वेट करताना बघा, 2000 इंटू व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे समेशन एफ वाय मी लिहायला लागलो बरं का. समेशन एफ वाय काय तर 2000 इंटू साइन ऑफ 45 प्लस पी चा व्हर्टिकल कंपोनंट पी साइन थीटा मायनस 500 इंटू साइन ऑफ 20 मायनस 2500. हे झालं समेशन एफ वाय. हे कुणाच्या इक्वल असेल, तर जो आर चा व्हर्टिकल कंपोनंट असेल त्याच्या बरोबर असेल. येस और नो? Yes. आर चा Yes, व्हर्टिकल sir. कंपोनंट आहे 0. एक स्टेप 0. सिम्प्लिफाय करा. त्याच्यानंतरच्या स्टेप मध्ये तुम्हाला मिळेल व्हॅल्यू ऑफ पी साइन थीटा. One two 125.6.8. So value of 5. 125.6 or 1256 1256. 1256. yes sir. 1256.79 .7.79 किंवा 1256.8. ठीक आहे. थोडस व्हेरिएशन डेसिमल नंतर असू शकतं. ओके, sir. बघा पुन्हा एकदा आता सिच्युएशन काय आहे. वी आर हॅव्हिंग 2 अननोन्स. कुठले कुठले अननोन आहेत? पी आणि थीटा. अँड वी आर हॅव्हिंग 2 इक्वेशन्स 1 and 2.
मग काय करावं लागेल, साइन थिटा आणि कॉस थिटा ह्या दोघांचं मिळून एकच अननोन तयार करावं लागेल. एकच अननोन काय तयार होऊ शकतो, टॅन थिटा. बरोबर आहे का? देअरफॉर डिव्हाइड second by first. डिवाइड इक्वेशन टू, म्यूट करा, ज्यावेळी उत्तर द्यायचं आहे त्यावेळेस अनम्यूट करा प्लीज. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. ओके, लेफ्ट हँड साइडला काय येईल, पी साइन थिटा डिवाइडेड बाय पी कॉस थिटा. पी साइन थिटा डिवाइडेड बाय पी कॉस थिटा इज इक्वल टू, 4 मिनिट आहेत, होऊन जाईल प्रॉब्लेम, मला वाटतं काय अडचण येणार नाही. पी साइन थिटा बाय पी कॉस थिटा इज इक्वल टू 1256.79 divided by 444.37. काल मी उलटा लिहिलं होतं, आठवत आहे का रेशो. पी ला पी कॅन्सल झाला, लेफ्ट हँड साइडला काय झालं, टॅन थिटा 2.8282. 2.8282 find the value of theta, tan inverse of 2.8282. So value of theta 70.52. 70.52 degrees. All these are answer. ओके, थिटा मिळालाय. इक्वेशन 1 किंवा 2 कुठे पण पुट करा त्याची व्हॅल्यू, विल गेट द व्हॅल्यू ऑफ पी. पुट थिटा इन इक्वेशन 1. थिटाची व्हॅल्यू ठेवा इक्वेशन 1 मध्ये अँड सिम्प्लिफाय. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ पी which comes to be, calculation करा, 1332.84. 1332 का 1334? 1332.84. 284. 2.84. नाही 1334 का 1332? 1332.84. झालंय सर माझं. थीटा जर सेम असेल, 70.52 सेम आहे का सर्वांचा? 53 आहे सर. ठीक आहे, 52 50 डेसिमल पॉईंट नंतरच व्हेरिएशन सोडून द्या. मग थीटा मध्ये एवढं व्हेरिएशन येईल नको. 1334 असेल, 1332 पॉइंट समथिंग. याचा अर्थ वी आर नियर टू द आन्सर. हे कशामुळे व्हेरी होतं, तर डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आपण कन्सिडर करतो त्याच्यानंतर हे व्हेरिएशन येत राहतं. ओके, तर थोडस 2% व्हेरिएशन वगैरे जे आहे ते चालू शकतं, 1% 2%. सो सर आमचा थिटा का 70.474 यायला लागलाय. नाही ना, मग हे चेक कर ना, 1256.79 444.37 हे चेक करा. ठीक आहे, अटेंडन्स स्नॅपशॉट घेऊ द्या, थांबा थोडं प्लीज. तुम्ही जेवढे डिजिट घेता की नाही त्याच्यानुसार हे चेंजेस होत राहतात. लेक्चर संपत आलंय, मला अटेंडन्स स्नॅपशॉट घेऊ द्या प्लीज. ओके, आणि एंड करूया आपण लेक्चर. काही जॉईन करायची गरज नाही. If you are getting nearer to this, you are right. Okay, thank you very much. इलिजिबिलिटी फॉर्म विद्यापीठाचा सर्व विद्यार्थ्यांनी भरायचा आहे, त्यात कास्ट कॅटेगरी असं डिस्टिंक्शन नाही. इट इज कंपल्सरी फॉर ऑल.